पुण्यात फ्लायओव्हर झाल्यावरही चांदणी चौकवर ट्रॅफिक का सुटत नाही हे जाणून घेऊयात. हे बघा, पहिलं कारण म्हणजे चांदणी चौक हा असा चौक आहे जिथे कोथरूड, बावधान, मुळशी, पाषाण आणि मुंबई बेंगळूर महामार्ग आहे. या सगळ्या दिशांचा ट्रॅफिक एकाच ठिकाणी एकत्र येतो. हा सर्वात मोठा बॉटलनेक आहे. दुसरा पॉईंट आहे, फ्लायओव्हर रुंद आहे पण त्याकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत. फ्लायओव्हर संपताच वाहनांना छोट्या रस्त्यात शिरावं लागतं आणि इथेच ट्रॅफिक अडकू लागतो. तिसरा पॉईंट आहे, सर्व्हिस रोड्सवर दुकाने, पार्किंग, ऑटो कॅब्स आणि पादचारी यांची गर्दी असते. या गर्दीमुळे रस्ता काय होतं, कमी पडतो आणि महामार्गावरून उतरणारी वाहतूक थांबून जाते पूर्ण वेळ. चौथा पॉईंट आहे, पाषाण बावधान बाजूचा रस्ता घाटासारखा आहे. उतार वळणे आणि जड वाहने, इथेच वाहनांचा वेग कमी होतो आणि मागे रांगा लागतात. पाचवा पॉईंट आहे, याशिवाय पुणे मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक असते. इंटरसिटी बसेस, ट्रक्स, ट्रेलर्स, लोकल पुणेकर सगळ्यांचा भार एकाच वेळी एकाच ठिकाणी येऊन थांबतो. आणि सहावा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इथे लेन शिस्त जवळजवळ नाही आहेच. अचानक लेन बदलणे, रॉंग साईड जाणे, यू टर्नमुळे गोंधळ होतो. म्हणून फ्लायओव्हर झालं तरी ट्रॅफिक सुटत नाही.